जय गुरु माऊली विदर्भ स्पेशल रेसिपीमध्ये आज पोह्याचे लाडू करणार आहे। झटपट होणारे, करायला खूप सोपे, कमीत कमी साहित्यामध्ये, फक्त 2 चमचे तुपामध्ये चवीला अप्रतिम असे मऊसूत लाडू तयार होतात। लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांना आवडतील असे पोह्याचे लाडू करण्यासाठी 1 वाटी पोहे घ्यायचे आहे। जाड पोहे घ्यायचे, स्वच्छ निवडून घ्यायचे। पोहे भाजून घ्यायचे आहेत, कुरकुरीत होईपर्यंत भाजायचे, हलकासा रंग बदलेपर्यंत भाजायचे आहेत। पोहे भाजून झाले, काढून घेते आणि थंड करून घेते। त्याच वाटीने पाव वाटी शेंगदाणे खमंग भाजून घ्यायचे आहेत। लो टू मीडियम फ्लेमवर भाजायचे, छान खमंग भाजले जातात। शेंगदाणे खमंग भाजून झाले, काढून घ्यायचे आहेत। पाव वाटी खोबरा किस खमंग भाजून घ्यायचा। भाजलेले सर्व साहित्य पूर्णपणे थंड करून घ्यायचं आहे। सर्व साहित्य खमंग भाजून घेतलं की लाडू बरेच दिवस टिकतात। भाजलेले पोहे थंड झाले आहे, मिक्सरच्या भांड्यात काढून घ्यायचे। पोहे बारीक करून घ्यायचे आहेत, असं बारीक करून घ्यायचं। त्यातच भाजलेलं खोबरं, गूळ टाकून लाडू करणार आहे। गुळाच्या पदार्थामध्ये जायफळची चव छान लागते। यामध्ये थोडं जायफळ, भाजलेले शेंगदाणे हे सर्व एकत्रच बारीक करून घेतलं। यामध्ये अर्धी वाटी गूळ किसून घेतला। हे सर्व मिक्सरमध्ये फिरवून घ्यायचं। असं सर्व एकत्रच फिरवून घेतलं। यापेक्षा गोड पाहिजे असेल तर गूळ थोडा जास्त घ्यायचा। पॅनमध्ये हे काढून घेते। या चमच्याने 2 चमचे तूप वितळून घ्यायचं। हे मिक्स करून घ्यायचं, सर्व एकजीव करून घ्यायचं आहे। हाताने असं मिक्स करून घ्यायचं। हे लाडू तुम्ही मुलांना डब्यामध्ये देऊ शकता। एकसारख्या आकाराचे लाडू बांधून घ्यायचे। छान बांधल्या जात आहे। अशा सोप्या रेसिपी बघण्यासाठी सबस्क्राईब केले नसेल तर प्लीज सबस्क्राईब करा आणि लाईक करा। अशाच प्रकारे सर्व लाडू बांधून घ्यायचे आहेत। घरच्या साहित्यामध्ये फक्त 2 चमचे तुपामध्ये लाडू तयार होतात। करायला एकदम सोपे आहेत, भरपूर दिवस टिकतात। मुलांच्या छोट्या भुकेसाठी तुम्ही हे लाडू करू शकता। चवीला एकदम छान लागतात। घेतलेल्या साहित्यामध्ये 11 लाडू तयार झाले। करून बघा। पुन्हा भेटू अशी छान रेसिपी घेऊन।